करायचं काय? या अधिकाऱ्याचं करायचं काय? या अधिकाऱ्याचं करायचं काय? या अधिकाऱ्याचं करायचं काय? आता ही बॉर्डर आहे ना, बरोबर. आम्ही समजू शकतो की बॉर्डरच्या 2-4 बिल्डिंग इकडे तिकडे झाल्या. प्रभाग क्रमांक 3 मध्ये रेमंड कंपनी कशी येऊ शकते मला जरा समजेल. नाही साहेब, एक मिनिट. हा बोला बोला बोला. आपण प्रामुख्याने प्रसिद्ध केलेलं आहे 19 तारखेला आणि 27 तारखेपर्यंत आपण हरकती सूचना घेतो. बरोबर. हरकती सूचना आल्यानंतर आपण अंतिम यादी करतो. अहो साहेब बरोबर आहे. हा काही टाइमपासचा गेम आहे का? एक मिनिट. कशाला ऑब्जेक्शन मला सोपं सांगा. ऑब्जेक्शन कशावर होऊ शकते? एखादी इकडची इकडे झाल्यावर अख्खा प्रभाग सोडून बाजूचा प्रभाग सोडून तिसऱ्या प्रभागात ज्यावेळेला एखादी गोष्ट जाते त्यावेळेला ही यादी जाणून बुजून केली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मी या बिल्डिंगची बॉर्डर इकडे झाली असती तर मी समजून घेतलं असतं. बरोबर आहे. एक प्रभाग सोडून हे बघा हा पूर्ण बाळकूप आहे. तुम्ही काय बनवता ती गोदरेजची दाखव काम केलं. हे पगार कसले घेतात आम्ही समजू शकतो. बॉर्डरची एखादी बिल्डिंग इकडे झाली तिकडे झाली मध्ये प्रभाग क्रमांक 8 आला आणि त्याच्यानंतर तो तिकडे गेला 7 हायवे क्रॉस करून 4 किलोमीटर पुढे 3 नंबर कुठे आहे, 7 नंबर कुठे आहे. आता मला सांगा तुम्ही प्रभाग रचना बनवली बरोबर आहे, प्लॅनिंग केलं असेल. आता या प्रभाग रचनामध्ये मतदार किती आहेत? 55,574 बरोबर आहे. टोटल पॉप्युलेशन बरोबर आहे. टोटल पॉप्युलेशन म्हणजे त्यात ऍक्च्युअल मतदार करणारी माणसं परदेशातून आली आहेत की ठाण्यातून? तुमचे कर्मचारी आहेत, तुमच्या टॅक्समध्ये काम करणारे, तुमच्या त्या वॉर्डात काम करणारे लोक, त्यांना हा प्रभाग तर माहितीये की हे कुठून कुठे गेलंय हे त्यांना माहिती आहे ना एवढे वर्ष. बरोबर. सो तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट टाकता हे बघा मी तुम्हाला GR दाखवतो. ह्या 16 तारखेच्या GR नुसार जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्हाला त्या निवडणूक अधिकाऱ्याला तिथे जायचंय, त्याचा सर्व्हे करायचा आहे आणि मग ठरवायचं की याला कुठल्या वॉर्डात टाकायचं. याच्यासाठी निवडणूक आयोगाने तुम्हाला खूप वेळ दिला. बरं आम्हाला तो तुम्ही 7च दिवस दिले, त्यातले 2 दिवस आम्हाला याद्या मिळाल्या नाही. बरोबर आहे. याद्या आम्हाला 20 तारखेला मिळायला पाहिजे होत्या, 22 तारखेला याद्या मिळाल्या. अजून अनेक प्रभागांच्या प्रिंटच नाही झाल्या. आता अजून अनेक प्रभागांच्या प्रिंट झालेल्या नाहीयेत. आम्ही कशा त्याच्यावर तुमच्याकडे ऑब्जेक्शन नोंदवायचे? 50 बरोबर. त्या GR नुसार तुमचा निवडणूक अधिकारी तिथे गेला का चेक करायला? जर त्याला कन्फ्युजन होतं की ही इकडे आहे का तिकडे तर तो गेला का तिकडे चेक करायला? त्याप्रमाणे नाही झालंय. अहो मी काही वेळा आहे का गोंधळ करायला येऊ इथे? मला काही मतदार जे असतील ना त्या संदर्भात मला जर सांगितलं तर मी आता चेक करायला लावतो. साहेब तुम्हाला आम्ही प्रत्येक जण आणून देतो. शिवाजीनगरच्या पुष्कळ साहेब मतदार चेक करण्यापेक्षा या सोसायट्या चेक ही यादी दिली तुम्ही कशाला करताय? ही यादी तुम्ही ही प्रसिद्ध तुम्ही केली आहे ना, तुम्ही केली आहे मग शोधा. नाव शोधण्यापेक्षा बिल्डिंग शोधा की सगळं मिळेल. बाळकोंग गाव आहे आणि हा प्रभाग 3 काय संबंध? एक मिनिट तुम्ही चेक करा आणि मला सांगा. एवढं हायलाइट केलं प्रभाग क्रमांक 3चे बंधू 2ची काय पिण्याची नाव आहे. एक मिनिट शांत बस रे. तुम्ही काम कशावर करता मला माहित नाही. आम्ही यादी उघडतो, यादी उघडल्याच्यानंतर ही सोसायटी कुठे आहे ती सोसायटी आम्ही शोधायला जातो. हा तुमच्या इथे कुठेही ऍड्रेस नाही. आम्ही ह्याच्यावर कुठे शोधायचं? या QR कोडवर आम्ही शोधायचं. आता हा ऍड्रेस आहे. तुम्ही बोलता ना ऍड्रेस, मला ऍड्रेस दाखवा. तुम्ही कुठे याला घेऊन जाऊन शोधायला जाऊ सांगा मला. 2 मध्ये येत नाही. आता दोस्ती एरिया म्हणजे आपण गेलो होतो ना आता चितळेचं ती बिल्डिंग याचं काय करणार साहेब आपण? आहे ना तो माणूस केलेला आहे त्याला मी 2 वेळेस सांगितलं. यांच्या घरी काल माझी लोक जाऊन आली. हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये येत नाही, हे प्रभाग क्रमांक 1 मध्ये येत. नाही ही म्हणजे इकडे कुठे कुठल्या प्रभागात 5 नंबर मध्ये आली का? 4 मध्ये आली. 2 मध्ये नाव आहे. वेस्ट काउंटची 8ची पण 2 नंबर.
ही दोस्ती वेस्ट काउंटीची माझी यादी ती 2 नंबर. आता ही बाईक राहते 4 दाखवते नाव आलंय 2 मध्ये त्याला करायचं. आता विधानसभेची यादी आणणार हे आहे ही जी 22 नंबरची जी यादी आहे त्या 22 नंबरच्या यादीमध्ये ही मंजुळा मंत्रामध्ये दाखवली मंजुळा मंत्रामध्ये. हो पण मला या तुम्ही कन्फ्युजन काय करून ठेवलंय माहिती आहे का? आता परत येईल. हा, सांगा. तुम्ही सांगा, मग मी बोलतो. विधानसभेची यादी आहे. त्या विधानसभेच्या यादीमध्ये यांनी हे हद्द दाखवले की हा विधानसभेची यादी कशाप्रमाणे आहे. आणि नंतर इथे जे आहे श्री शरण अपार्टमेंट महात्मा नगर वाघेरी स्टेट हा ऍड्रेस कुठे कुठे येतो त्याप्रमाणे त्या प्रमाणामध्ये घेतला. आणि समजा काही चुकले असते तर त्यासाठी हे प्रारूप म्हणतात. म्हणजे चुकले म्हणजे आमचा जो मेन ऑब्जेक्शन आहे ना साहेब तो हाच आहे की तुम्ही वर्षानुवर्ष या निवडणूक यंत्रणेवर काम करता, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडनं जर अशा प्रकारचे एवढे मोठे बाळकुंसारखे अख्खे गाव तुम्ही आता प्रभाग रचना करून 4 वर्ष 2 वर्षापूर्वीची आहे का किती दिवसापूर्वीची आहे? 15 दिवसापूर्वी ही यादी. पण त्याच्यानंतर तुम्ही काम चालू केलं की कुठल्या त्याच्यात काय वर्ग होणार. आता प्रभाग क्रमांक 3चा जर मी मॅप घेऊन बसलो तर मला कळतं की प्रभाग क्रमांक 3 मध्ये बाळकुंगाव नाहीच आहे, बरोबर आहे. मग मी ज्या वेळेला माझ्यासारखा एखादा अधिकारी असेल तर मग ते बाळकुंगाव इथे काय येत आहे ही यादी एकदा विचार तर करेल की ते बाळकुंगाव का चाललाय. जर प्रभाग क्रमांक 3 मध्ये बाळकुंगाव कुठेच नाहीये तर अख्खीची अख्खी गावं म्हणजे जवळजवळ 15-25 बिल्डिंग ही गावं आली आहेत, बरोबर आहे. ही कशी जातात एकदा विचार तर आपण आपल्या अधिकाऱ्यांनी करायला हवंय की ढकल इकडे ढकल तिकडे याच्यावर सगळं चालणार. सर होतं काय तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आता आम्ही BLA नेमलेत अख्ख्या महाराष्ट्रावर, बरोबर आहे. आमचं BLAच कन्फ्युज आहे की या यादीमध्ये हल्लेली ही 2 नावं आम्ही शोधून कशी काढायची. दोस्ती काउंटीची 2 नंबर मध्ये. हे बघा ही मी यांचं इलेक्शन ही कार्ड काढलंय. हे डोंबिवलीवरनं इथं आले ठाण्यात. विधानसभेला यांची नावं आपल्याकडे होती आणि आता जे आले नाले तर 8 नंबर तर 2 नंबरला गेली. हे जी नावं तुम्ही ट्रान्सफर करून ठेवली आम्ही शोधायची कशी आमच्या BLA. निवडणूक आयोग BLA मागतो आमच्याकडे की तुम्ही BLA द्या, तो व्हेरीफाय करेल सगळं, बरोबर आहे. त्या BLAनी यांना शोधायचं कसं. दिवस पण कमी ठेवले आणि तुम्ही 7 दिवसात आम्हाला सांगताय की 7 दिवसामध्ये 55,000 मंच शोधा आणि त्याच्यावर तुम्ही 7 दिवसात हरकती नोंदवा. त्यात जो माणूस आहे त्याने हरकत नोंदवायची. जर त्या माणसाला हरकत नोंदवायची असेल तर तुम्ही ऑनलाईन त्यांचे फोटो का नाही टाकले. या ऑनलाईन ज्या याद्या प्रसिद्ध केल्या त्याच्यावर तुमचे फोटो कुठे आहेत त्यांचे फोटोच नाही आहेत. मग त्याला अविनाश जाधव समज 4 असतील तर त्यांनी तो अविनाश जाधव स्वतः आहे हा कसा शोधून काढायचा. साहेब जाऊ दे तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्या. करायचं काय या अधिकाऱ्याचं करायचं काय या अधिकाऱ्याचं करायचं काय या अधिकाऱ्याचं करायचं काय. ही निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रिया राज ठाकरे यांचा या निवडणूक अधिकाऱ्यांचं करायचं काय निवडणूक अधिकाऱ्यांचं करायचं काय नवनिर्माण सेनेचा राज ठाकरे यांचा राज ठाकरे यांचा या ठिकाणी तुम्ही भेट घेण्याकरिता आला होता परंतु जे अधिकारी होते ते लग्नामध्ये व्यस्त होते. आज पुन्हा तुम्ही धडक दिली आहे. मला असं वाटतं की ज्या प्रारूप याद्या जाहीर केल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे. जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये बाहेरच्या याद्या घुसवण्यात आलेल्या आहेत. एक प्रभाग तर असा आहे की प्रभाग क्रमांक 3 त्याच्यामध्ये रेमंडची नावं आलेली आहेत. 5व्या प्रभागातल्या लोकांची नावं तिकडे आलेली आहेत. आणि मला असं वाटतं की जर अशा प्रकारे जर मतदार घुसवणार असाल नगरसेवकांना आवश्यक असलेले मतदार आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आणणार असाल तर या निवडणुका
निष्पक्ष कशा होऊ शकतील? आम्ही अनेक झोल झालेत, ते आत्ता निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत. तेही निशब्द होते, त्यांनाही काही उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. सो मला असं वाटतं की जर अशा प्रकारे निवडणुका झाल्या तर त्या जिंकणं कठीण होऊन जाईल. जोपर्यंत निवडणूक याद्या साफ होत नाहीत, त्यातल्या ज्या काही कन्फ्युजन आहेत ते दूर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका झाल्या नाही पाहिजेत. आमची अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. तर ठाकरे गटाचे सुधीर भगत आहेत माजी नगरसेवक, त्यांचं नाव देखील वगळण्यात आलेलं आहे. अशा अनेक लोक आहेत ज्यांची नावं वगळलेली आहेत. आणि ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत. आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वॉर्डात आली. म्हणजे मला एक सांगा, ठाण्यात 16,49,000 मतदार होते, आता 4.5 लाख मतदान वाढलेत. कुठून आले 4.5 लाख लोक नवीन मतदान करायला? त्यांची नावं कोणी घुसवली? ही सगळी पाहता बघा, एक तुम्हाला मी सांगतो, कॅल्क्युलेशन निवडणुकीचं असं आहे की आम्हाला 8-8.5 मतं पडतात, निवडून येणाऱ्याला 9-9.5 मतं असतात. 1,000-1,500 मतांनी निवडणुकीचा रिझल्ट लागतो. ती जी काही 1,000-1,500 मतांनी हे निवडून येतात ना, ती बाहेरनं आणलेली बोगस नावं आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाप आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत तो चुकीचा आहे. याच्यामुळे चांगले कार्यकर्ते जे 5-5 वर्ष लोकांची कामं करतात, मेहनत करतात, लोकांमध्ये जातात, लोकांची कामं करतात, आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदानांमुळे निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही. कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते, जिला काही राजकारणाशी संबंध नसतो, ती नगरसेवका होते आणि 5 वर्ष ती घरात बसून राहते. त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते. माझी मतदारांना पण विनंती आहे, चिन्ह पाहू नका, काम करणाऱ्या मुलांना संधी द्या, नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की. सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी हा संपूर्ण घाट घातला जातो. सत्ताधाऱ्यांसाठीच हे सगळं चालू आहे. म्हणजे आता मतदार याद्यांमध्ये झोळ करायचा आणि निवडणुकीला 5-10 करोड रुपये वॉर्डामध्ये वाटायचे, आणि असेच हे निवडून येतात. नाही तर यांची लायकी नाही हो निवडून येण्याची. येणाऱ्या काळामध्ये मनसे कशा प्रकारचा पर्दाफाश करेल? बघा, आता हे आम्ही समोर आणलं सगळं. अशा अनेक गोष्टी आहेत. आता आम्ही वॉर्डावाईज जाऊ, वॉर्डावाईज जाऊन काम करू. जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्शन नोंदवता येतील तेवढे नोंदवू, आणि त्यातूनही काही नाही झालं तर मग निवडणुकीचा दिवस आहेच आमच्यासाठी. आता तुम्ही जी चर्चा केली त्या चर्चेतून काय निष्पन्न झालं? बघा, त्यांच्याकडे उत्तरच नव्हती. ते आता प्रारूप यादी जाहीर केली आहे आणि ते आम्हाला विधानसभेची यादी दाखवत होते. मग विधानसभेच्या यादीवर मतदान घ्या ना. तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत, प्रभाग वाईज याद्या जाहीर केल्या आहेत, मग तुम्ही आम्हाला विधानसभेच्या याद्या कशाला दाखवते ना? म्हणजे निवडणूक आयुक्त अधिकारीच विधानसभेच्या याद्या घेऊन बसल्यात आणि प्रभागाची यादी पण जाहीर केलेली. मग आम्ही प्रभागाच्या यादीवर काम करायच्या की विधानसभेच्या यादीवर काम करायचं? प्रचंड कन्फ्युजन आहे आणि नक्की कळत नाही आम्हाला पुढे कसं जायला लागेल. त्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलंय त्याने समाधान झालंय का तुमचं? अहो, समाधान कसं होईल? म्हणून तर त्यांच्या अंगावर ते प्रभागाच्या याद्या आणि रचना फेकून आलो ना आम्ही लोक. परंतु यांच्याकडे कुठलीही उत्तरं नाहीत. हे निर्लज्ज माणसं आहेत आणि ही माणसं तुम्ही यांच्या कानाखाली मारा, यांचे कपडे फाटा, यांना काळं फासा, यांना काही होत नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.